जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय नायगाव तालुका सिन्नर तसेच कर्मवीर ॲडव्होकेट विठ्ठलराव हांडे जनता विद्यालय चाटोरी तालुका निफाड येथील ग्रंथपाल श्रीमती सरला कोंडाजी नाठे हांडगे यांच्या प्रदीर्घ व उल्लेखनीय सेवेनंतर त्यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला। सोमवार दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजता कुलस्वामिनी लॉन चितेगाव फाटा येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या सोहळ्यास विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली। कार्यक्रमास माननीय ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे सरचिटणीस मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब क्षीरसागर सभापती मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक हे होते। तसेच माननीय विश्वासराव मोरे उपाध्यक्ष यांच्या शुभ हस्ते सरला नाटे यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले। स्वागताध्यक्ष म्हणून माननीय कृष्णाजी भगत संचालक यांनी उपस्थितांचे स्वागत केले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी आप्पा गडाख, रमेशजी पिंगळे, सौ शोभा बोरस्ते तसेच विष्णुपंत म्हैसधुने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। याशिवाय विविध शालेय समित्यांचे अध्यक्ष व सदस्य, पालक संघ, माजी विद्यार्थी संघ, शालेय मंत्रिमंडळ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या सेवा काळात सरला नाठे यांनी ग्रंथपाल म्हणून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी मोलाचे कार्य केले। त्यांच्या कार्याचा गौरव करत उपस्थितांनी त्यांच्या प्रामाणिक, निष्ठावान व समर्पित सेवेसाठी कौतुक केले। चांगला सत्काराचा कार्यक्रमाला इथे उपस्थित राहता आलं। खरं म्हणजे निफाड तालुक्यामध्ये त्या काळामध्ये शिक्षणाचं प्रमाण तसं फार कमी होतं, परंतु तरीसुद्धा या परिवारातील या मॅडमने इथं शिक्षण घेतलं आणि ग्रंथपालाची नोकरी संस्थेमध्ये केलेली आहे। आणि हे करत असताना नायगाव आणि चाटोरी या दोन विद्यालयांमध्ये जास्तीत जास्त त्यांची सेवा झालेली आहे। खऱ्या अर्थाने ग्रंथपालाची जी भूमिका आहे ती सुद्धा फार महत्त्वाची असते। ज्याप्रमाणे वर्गामध्ये आपण शिकवण्याचं काम करतो, वेगवेगळे विषय शिक्षक शिकवत असतात, गणित असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, या सगळ्या शिक्षकांचं सुद्धा महत्त्व आहे। परंतु हे करत असताना या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरता जर आपल्याला त्याचं व्यक्तिमत्व घडवायचं असेल, त्याच्या व्यक्तिमत्वाला पैलू पाडायचे असेल तर पुस्तकांसारखा दुसरा मित्र त्या, परंतु त्या बाबतीमध्ये आपण संस्थेच्या माध्यमातून आपल्या स्तरावरती या सगळ्या लोकांची नेमणूक करत असतो। आणि बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की आता ग्रंथालय हे वापरलेच जात नाही। बऱ्याच ठिकाणी ग्रंथालयाचं काम करायला कोणते शिक्षक तयार नाही। या अशा अडचणींमधून आपण जातो आहे। परंतु मी पुन्हा सांगेन की ग्रंथाचं जे महत्त्व आहे ते अजूनही कमी झालेलं नाही। केवळ आपलं जे काही पुस्तकं म्हणजे टेक्स्ट पुस्तकं जे आहेत, अभ्यासक्रमामध्ये जे पुस्तकं आहेत त्याचं तर वाचन विद्यार्थी करतातच, परंतु या शिक्षण क्षेत्रामधल्या प्रत्येक ज्या काही जे पदं आहेत त्या प्रत्येक पदाचं त्याच्या दृष्टीने महत्त्व आहे। आत्ताचा जो जमाना आहे तो ऑनलाईन पद्धतीने आपण बऱ्याच गोष्टी बघतो, पुस्तकंसुद्धा बरेचसे ऑनलाईन पद्धतीने येतात। परंतु खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं तर पुस्तक जे फिजिकल फॉर्ममध्ये आपल्या हातामध्ये आल्यानंतर जो काही त्याचा फील असतो तो फार महत्त्वाचा आहे। त्या पुस्तकाची रचना, त्याचे मुखपृष्ठ, त्याच्यानंतर त्याचं बाइंडिंग, या सगळ्या गोष्टींची एक वेगळं त्याचं महत्त्व आहे। आणि ते अशा प्रकारे चांगलं पुस्तक हातात आल्यानंतर ते कधी आपण एकदा संपू अशा प्रकारे आपल्याला एक भावना निर्माण होत असते। शिकायला मिळाले, वाचन संस्कृती जोपासण्याचे उत्तम कार्य करण्याची संधी मला मिळाली असे मला मनापासून वाटते। वाचन हीच खरी संपत्ती आहे हे मी विद्यार्थ्यांना नेहमी सांगते। विविध पुस्तकं वाचून माणूस समृद्ध होतो याचा अनुभव मी प्रत्यक्ष माझ्या या कार्यात माझ्या पतीची साथ, मला खंबीर अशी साथ मिळाली आणि जी आज मी तुमच्या पुढे उभी आहे ती त्यांच्यामुळेच। त्यांच्यानंतर ते गेल्यानंतर त्यांच्या पाठीशी माझे वडील यांनी आजपर्यंत ते माझ्यासोबत आहे, त्यांची खंबीर साथ अशी मला आहे। या प्रवासात मला माझ्या अनेक संस्था, सहकारी, विद्यार्थी व कुटुंब यांचा मोठा पाठिंबा व सहकार्य मिळाला। आज असले तरी नोकरीत रुजू झाल्यापासून अनेक आठवणी माझ्या मनात घर करून आहे। सर्वजण आपला बहुमूल्य वेळ काढून उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांची ऋणी आहे। मी सर्वांचे आभार मानते आणि सर्वांना माझी विनंती आहे की स्नेहभोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये। मग त्याच्यावर निलंबनाची कुठली कारवाई नाही झाली। 21 वर्षामध्ये नाही म्हणलं, सरला शेजारीच बसलेले, तिला विचारून घ्या
नाही ते म्हणे एकदम चांगलं काम केलेलं आहे मी. म्हटलं मग आम्हाला सुद्धा चांगला वेळ काढून यावाच लागेल कार्यक्रमाला. अशा प्रकारच्या कुठल्याही कार्यक्षेत्रात काम करा पण आपलं नावलौकिक झालं पाहिजे, समाजाने मानलं पाहिजे, त्या स्टाफने नावलौकिक आठवण काढली पाहिजे. मग ते शिक्षक असो किंवा एखाद्या कंपनीत कामगार असो किंवा एखाद्या संस्थेवर आमच्यासारखा लोकप्रतिनिधी असो, ते राजकीय क्षेत्रात किंवा सहकार क्षेत्रात असो, काम चांगलं जर केलं तर चांगलं नाव निघतं. म्हणून सगळे सरला मॅडम म्हणतात. मॅडम आमच्याही शुभेच्छा आहे तुम्हाला. तर शेवापूरची सोहळा करताना बाळासाहेब कधी कधी असे प्रसंग घेतात. मी जिल्हा परिषदेला शिक्षण आरोग्य सभापती होतो आणि सभापती असताना 10,000-10,500 टीचर होते शिक्षक आणि 3,500-4,000 आरोग्याचे कर्मचारी होते. नुसतं शेवापूरची सोहळ्याचंच काम माझ्या पाठीमागे लागलं, दुसरं काही काम करायचं की नाही त्या डिपार्टमेंटचं. मग मी काही बागलाण तालुक्याला असं सांगितलं, एकाच वेळी 6-7 शेवापूरची एकाच वेळी घ्या, म्हणजे मला जायला यायला बरं पडेल. 200 किलोमीटर जायचं, 200 किलोमीटर यायचं, वेळ जायचा. ते शेवापूरची सोहळ्यात गेलो आणि त्या ठिकाणी आमच्या झेडपी मेंबरांनी 6वं नाव दिलं टाकून त्याचा शेवापूरची सोहळ्याचं मुख्याध्यापकाचं. आता सगळे शेवापूरची सोहळा झाला, सत्कार झाला. दुसऱ्या दिवशी पेपरला वाचता होतो म्हणून सरला मी आधल्याच दिवशी विचारून घेतलं, तुझ्यावर काही कारवाई तर नाही झालेली. तर आता या शिक्षकांचं सगळ्या शिक्षण समितीचं ऐकलं बरं वाटलं, सगळ्यांनी कौतुकच केलं तिच्या कामाचं. अतिशय चांगली बाब आहे. आणि ग्रंथपाल म्हणून काम करत असताना मला वाटतं राज्याच्या बोर्डवरचे शामराव गायदेनी म्हणून आमच्या पैशाचे, त्यांचा रात्री मला फोन झाला म्हणे ते आमच्या नाट्य मॅडमचं शेवापूरचं झाला यार. म्हटलं मग ते आमचे पाहुणेच आहे म्हटलं, म्हणजे मी येणार आहे. म्हणजे त्यांनी सुद्धा कामाचं कौतुक केलं. अशा पद्धतीने प्रत्येकाने आपल्या कार्यक्षेत्रात काम करावं. मुलगा मुलगी तुम्हाला नाही सांगतो की ती मला जर आठवण आहे, तिनं बसने प्रवास केला, शाळेत गेली, आता 4 व्हीलर वापरते. पतीच्या निधनानंतर सुद्धा कुटुंबाला आईने केलेले तिच्या कर्तृत्वाची आठवण कुटुंबाने ही ठेवली पाहिजे. आणि तशा पद्धतीचं आईचं महत्त्व काय असतं, आईचं प्रेम असतं, ते जिव्हाळा तुम्ही जपला पाहिजे. होतं काय पुढं संसारामध्ये व्यवसायामध्ये आई वडिलांकडे दुर्लक्ष नको व्हायला, याची दखल सगळ्यांनी घेतली पाहिजे. 3.5 वर्ष आता या ठिकाणी काम करत आहे. निश्चित या 3.5 वर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही सर्व पदाधिकारी असू, संचालक मंडळ असू, एक चांगलं काम आपण या ठिकाणी केलं आहे. संस्थेचा आज प्रगतीचा टप्पा जर आपण बघितला, आज इतर शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कुठेतरी कमी होते, पण मला अभिमानाने सांगावं लागेल आपल्या मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या मराठी मीडियमच्या शाळा असतील किंवा इतर जी काही शाखा असतील, कुठेही विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी 1-2 अपवाद सोडला तर कुठेही विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी कमी होत नाही. आपली दरवर्षी विद्यार्थी संख्या ही वाढते आहे. त्यामध्ये खरं जे काही योगदान असेल पदाधिकारी किंवा संचालक म्हणून आम्ही जरी काम करीत असलो, पण तळागाळामध्ये आमचे जे काही शाखा प्रमुख असतील किंवा शिक्षक असतील, प्राध्यापक असतील किंवा इतर सेवक वर्ग असेल, त्यांचं योगदान या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं तेच उद्देश देऊन नाटे किंवा हांडगे मॅडम यांचं सुद्धा तसंच काम त्या ठिकाणी होतं. आणि या सर्वांच्या कामामुळे आपल्या संस्थेची प्रगती या ठिकाणी अशा पद्धतीने या ठिकाणी होत आहे. अजूनही बरंच या ठिकाणी होत असलं, परंतु येणाऱ्या नवीन सेवकांना या ठिकाणी जो काही मला वाटतं सरांनी अपेक्षा व्यक्त केली की कोणतं ग्रंथालयाचा वर्ग वाचनालय आपल्याला करायचं. रिटायर झाल्यानंतर सुद्धा आपली अपुरी कामं त्या शाखेमध्ये जाऊन येणाऱ्या नवीन सेवकांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करणं आणि आपल्या नवीन पिढीला दिशा देणं हे काम आपल्याला भविष्यामध्ये या ठिकाणी करावं लागणार आहे. आणि मला वाटतं त्या तुम्ही कराल. शेवटी तुम्हालाही या ठिकाणी रोजची जी सवय या ठिकाणी लागली, आपल्या शाळेत आपला डबा घेऊन किंवा गाडी घेऊन जायची ती 31 तारखेनंतर, मॅडम तशी 31पर्यंत अजून आहे, 31 तारखेनंतर खऱ्या रिटायर होणार आहे, परंतु सुट्ट्यांमुळे तो कार्यक्रम या ठिकाणी अगोदर होतो. 31 तारखेनंतर तुम्हालाही ते चुकल्यासारखं आपले शाळेत आपण कधी जायचं तरी ती आठवण मॅडमला करून द्या का आता तुम्ही रिटायर झालाय. परंतु जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्या शाखेमध्ये जाऊन जे काही अपुरे कामं असतील ते पूर्ण करण्याकरता, नवीन सेवकांना दिशा देण्याकरता काम आपल्याला भविष्यात करायचं आहे. या धकाधकीच्या जीवनामध्ये इतर नोकरीच्या कालखंडामध्ये निश्चित कुटुंबाकडे आपलं दुर्लक्ष या ठिकाणी झालं असेल, ते दुर्लक्ष झालं असेल तर त्या कुटुंबाला सुद्धा वेळ द्या. मुलं असतील, मुली असतील, त्यांनाही पाहुण्यांकडे जाता आलं नंतर तेही जा.